ते बघितलं नाही प्रदूषण होतं का बाबा धुकं होतं ते समजलं नाही. काही हे देखो सीन देखो इधर कुछ तो जल गया. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून हा सद्गुरू साई देतो या जोळी भरून. बापरे मी 6वा गेअर टाकला तरी पण वर गेअर टाकायला बघते म्हणजे अजून मला का 8 गेअर पाहिजे का रे येड्या. मस्त आपण चाललोय गावागावातून आतून एक नंबर मजा येते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. त्याआधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना नववर्ष सुखाचं समृद्धीचं जाऊ आणि तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. आणि आज आपण चाललोय ते म्हणजे अपने को बाबा का बुलावा आला. आपण चाललोय शिर्डीला, मोठ्या शिर्डीला. आज बाईक घेतल्यानंतर आपण फक्त छोट्या शिर्डीपर्यंतच गेलोय आणि आज आपण चाललो म्हणजे मोठ्या शिर्डीला. आणि मी एकट्यानं जाणार आहे, माझ्याबरोबर सिद्ध आहे. पण आम्ही एकच गाडीवरून चाललो आज, बिकॉज त्याची पण गाडी काढलीची. पण आम्हाला सध्या त्याच्या गाडीचं टायरचं काम करतं. तर टायरचं काम झाल्यानंतर मग आम्ही 2 गाड्या घेऊन वन साईड कुठेही फिरणार आहोत. सो पहिलं तर आता गाडीचं कोळसड होते, तुडदीला पुसतो वगैरे. सिद्धा येतो, सिद्धा बाहेर येईल म्हणजे मी तिकडे जाईन खाली आणि मग आम्ही निघू आपल्या प्रवासाला. आणि आता वाजलेत ते म्हणजे 4:25 ऑलमोस्ट 4:30 झालेलं आहेत. बघू तर पुढचं किती वेळ लागतो, रस्ता कसा. आणि लास्ट ट्रिप आपण बघितलं नाशिकपर्यंत ते गेलो होतो. पुढे अजून किती वेळ लागेल एकदा बघू. सगळा आढावा घेऊ आणि मी पण तुम्हाला सगळं सांगत जातो आणि निघू. आता एकदा फुल स्टार्ट करतो, मम्मीला बोलवतो, कारण गेट खोलायला लागेल. आमच्या ते गेट बंद होतो तिकडे जो पाठी बघू शकता तिकडे गेट आहे. सो गाडी आपल्याला काढताना गेट खोलावं लागेल आणि निघू आता आणि जाऊ लवकर. भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता मोठो ब्लॉग सेटअप. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आपण आता मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये आल्यामुळे आता आपल्याकडे एनर्जी तर फुल ठासून भरलेली आहे, त्याचा काही विषय नाही. आणि आपण निघालेलो आपल्या प्रवासाला, सिद्धीला घेतलं आहे सिद्ध्या पाठीमागे. आम्ही आता आहोत भांडूपदाने डॉटमध्ये. आता 4:30. एक काम करू, थांबा, आपण पहिला किलोमीटर 0 करू. यस गॅस, स्पीडोमीटर पण 0 झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला समजेल आता किती किलोमीटर जायचं आहे किती नाही जायचं आहे. चलो आता निघू, म्हणजे आपल्याला समजेल एकंदरीत आपण किती किलोमीटर जाऊन आलो आणि किती किलोमीटर नाही. आणि सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. चला, साहेबांचं नाव घेतले, मस्त जाऊ आता. आणि आपण जाणार म्हणजे एकच मार्ग आहे, कसारा घाटातून आपण जाणार आहोत. शिलो फिर शिलते. आणि ना थोडं अवघडल्यासारखं होतं आहे, कारण ते बूट्स घातलेत ना. आणि फर्स्ट टाइम ते रायडिंग बूट्स घालून गाडी चालवते आणि त्याची कशी सवय नाही, त्यामुळे ब्रेकचे नाही ते पाय सारखा दुखतोय की कसं काय करायचं. पण ठीक आहे, हॅबिट हम लगा देंगे, सवय होईल आपल्याला हळूहळू. त्याच्यासाठी रोज आपल्याला ते घातलं पाहिजेत, तर त्याची सवय होईल. आणि इथून मारू राईट आणि एकदम आरामात जायचं आपल्याला, काही टेन्शन नाही, घाई गडबड नाही, आरामात जायचं आहे. बाबांचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग रिटर्न यायचं. चला, फायनली आपण लागलो LBS मार्ग. हायवेला लागायला जाताना आपल्याला खूप टाईम आहे. आणि आमच्या इथून शिर्डी जे दाखवतं ते ऑलमोस्ट 230 किलोमीटर आहे, म्हणजे माझ्या गाव इतकंच हे अंतर आहे. आणि हे बघा, हा लक्झरीवाला बघा कसा मधून येतो आहे. रॉंग वेने, नॉनस्टॉप नाही, रॉंग वेने येतो. मग ते त्या रस्त्याच्या त्या साईडला काम चालू असतं. आपण लास्ट टाईम पण गेलेलो नाशिकला, तेव्हा पण हाच सीन होता इथे, की सगळ्या गाड्या इथून येत होत्या. का म्हणजे सकाळ बहुतेक आहे तिथं काम चालू असतं. आणि तिकडच्या रस्त्याचं बघाल ना, संध्याकाळची एवढी ट्रॅफिक जाम होते की काय सांगू तुम्हाला. हे ना असे अप्पर मारून चालतात ना, ह्यांच्या आयला रे. एक असे ना वाजवावीशी वाटते ना, जोरात सुसाट वाजवावीशी वाटते, बाकी काय नाही. ठीक आहे ना, तुम्ही एवढे अप्पर मारून चालते, आम्हाला समजतं गाड्या येतात, दिसत आहेत पण आम्हाला. काय म्हणजे सकाळात ना रस्त्यांची कामं चालू आहेत वाटतं इथे, त्यामुळे असे 1 वे पण पाठवतात. करा एकदाची कामं काय करता येते लवकर करा. आणि सकाळ लवकर जायचं म्हणजे हे बघा, सिग्नल सगळे येल्लो पेटत असतात की बाबा स्लो जा. ठीक आहे, आम्ही स्लो जाऊ, थांबण्यापेक्षा स्लो गेलेलं परवडलं ना कधीही.
तो बघा पुढचा पण सिग्नल येल्लो 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 डर्टी फेल्लो आणि आपण भेटून डायरेक्ट तुम्हाला आता भिवंडीला. कारण हा रस्ता किती वेळा तुम्हाला मी दाखवत बसणार. आणि आपण लास्ट टाइम पण इथूनच गेलेलो आणि मी इथून गेलो तेव्हा ह्या गोप्रोला मी कॅप लावलेली. आज मी कॅप लावली नाही, आज मी कॅप काढलेली आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता भिवंडी. तरी आपण आलो आता जस्ट तो ठाण्याचा टोल नाका क्रॉस केला होता तिथे. आणि हे ट्रकची एवढी ट्रॅफिक होती नाही तर 5 मिनटं पाठी असेच उभे होतो. आणि आता आलो आणि पाठी ते बघितलं नाही प्रदूषण होतं का बाबा धुकं होतं ते समजलं नाही. जेव्हा म्हणजे अक्षरशः ट्रकवाल्याने वाट लावून ठेवली काय समजत नाही काय झालेलं. 5 मिनटामध्ये तिकडेच उभे किंवा आता एक ट्रक पुढे जाईल, आता एक ट्रक जाईल. मग साला कोण जायला तयार नाही. एक तर आम्ही चाललो शिर्डीला फक्त राईडचा आमचा मूड पण खराब करतात. बाबाच्या दर्शनाला जायचं आहे आम्हाला पटकन, काय करू नका. आम्हाला फक्त थोडासा रस्ता द्या, आम्ही आरामात जातो. तुमच्या मध्ये काही येत नाही, ठीक आहे. चला चला हो शिर्डीला जाऊया, डोळे भरून बाबांना पाहूया. चला चला हो चला शिर्डीला जाऊया, साई चरणी दिन होया हो. चला जाऊया आपण. आणि गाईज राईड करायला एवढी मजा येते ना, थ्रिलवाली राईड होते. म्हणजे मला काय करावं लागतं माहिती आहे का, म्हणजे पुढच्या गाड्या चालल्यात ना त्यांच्या लाईटीवर जावं लागतं. कारण कसं आहे आता जर समोरून गाडी येत नाही ना तर हिचा उजेड एक नंबर आहे, तर मी जाऊ शकतो. पण समजा समोरून गाड्या आला ना त्या साईडून डिवायडरच्या त्या साईडून, जसं त्या साईडून त्या गाड्या चालल्यात तशा जर गाड्या आल्या तर प्रॉब्लेम होतो. मग आपल्या गाडीचं उजेड पुढेच काहीच दिसत नाही. मग दुसऱ्यांच्या गाडीवर अवलंबून राहून आपल्याला जावं लागते. असा एकंदरीत थ्रिलवाला प्रवास आला. सकाळ पण लवकर होत नाही, जेव्हा सकाळ लवकर होते उजेड होते खूप बरं होईल. हो मजा येईल ना रायडिंग करायला बब्बू. आणि आता बघा किती काय झालं तरी अंधारात काय दिसणार आणि काय दाखवून किती काय मतलब नाही बनणार. त्यापेक्षा आपण डायरेक्ट जरा भेटू, जरासं उजेड होऊ द्या, सो तुम्हाला एक क्लिअर दिसेल व्ह्यू. आणि असं किती वेळ दाखवणार ना नुसतं अंधार अंधार अंधार. आपल्या आयुष्यात कसा उजेड पाहिजे, अंधार नाही पाहिजे. सो चला तर भेटता डायरेक्ट तुम्हाला उजेड होऊ द्या, उजेड झाल्यावर भेटू. यो काही दे देखो सीन देखो, इधर कुछ तो जल गया. ये देखो पूरा आग लग गया उधर, हो तेरी आग देखो गाइस कितनी बड़ी है वो. ओह शिट. और उसके बाजू में पेट्रोल पंप है, देखो फायर ब्रिगेड का गाड़ी वगैरह सब आग. हो देखो लंबी तक आग है रे. अच्छा गावात बाबा मोठा सीन झाला हा. तर आता येता आपलं पाठी आपल्या बाबांचं दर्शन आपल्याला इथेच झालेलं आहे. हे बघा इथले जे लोक सगळे चाललेत, हे पायी सगळे चाललेले आहेत ह्याला शिर्डीलाच. तर आपलं दर्शन झाले, साहेबांची मस्त मूर्ती होती, पालखीचं दर्शन झालं. आणि काय झालं मी गोबर चालू नाही केलं कारण पटकन निघालं तिथून आणि तेवढं हे सगळे चाललेले. सो खूप मजा आली बघायला, आनंद वाटला, चेहऱ्यावरचे एक हास्य उमटलं. आणि तेच हास्य घेऊन आपण चालले ते म्हणजे आपल्या बाबांच्या दर्शनाला. जेव्हा ती आग किती भयंकर होती. हे जे सगळे लोक चाललेत ना हे सगळेच शिर्डीला चाललेले आहेत. आपण पण कधीतरी जाऊ चालत पायी शिर्डीला. पण कधी तो योग येतोय का माहिती नाही. हे बघा पालखी बघा, अजून एक पालखी. ओम साईराम. आपण पहिल्या टोलला पोचलेलो आहोत. ब्रेक मार राजा, ब्रेक मार. बस बाजूबाजूने मस्त चल, आरामात चल, काय टेन्शन नाही काय नाही. बस आणि स्पीड ब्रेकर बघ बाबा. हाय गाईस फायनली पार्ट झालेले आहे, उजेड आलेला आहे, काय टेन्शन नाही आता. आता अख्खे रस्ते दिसत आहे, अख्खा खड्डा दिसतोय, एका बाहेर बसलेले बाजूला चेअर दिसते, सगळं वन साईड दिसतं. आता काय फक्त गाडी चालवायच्या आरामात, टेन्शन नाही काय नाही. अरे बघायचं कसंच येणं होतं की संपूर्ण ज्या गाड्या आहेत त्यांच्या जर डोळ्यात उजेड जात होतं ना पुढचं सगळं दिसतच बंद होत होतं. तर त्यामुळे आपण गाडी थोडी सावकाश तशी सावकाश चालवायचं. बट तेव्हा पण खूपच सावकाश चालवतो. तर एवढी सावकाश चालवली तर आपल्याला उद्या घरी जावं लागेल असं होईल, बाकी काय नाही. आणि 220ला काका बघा ट्रिपल सीट चाललेत ना, त्याने हेल्मेट घातले, त्यात तुम्ही फॅमिलीवर तुमचा मुलगामध्ये बसलाय. काका जरा तरी इज्जत ठेवा त्यांचं, काहीतरी सुरक्षा, इज्जत नाही सुरक्षा ठेवा.
कारण ते बघा म्हणजे अशी गाडी चालवतात ना, इथून तिथून कट मारतात, ते बघून मला भीती वाटते की बाबा असं नका चालू यार. तुमची फॅमिली आहे तुमच्यासोबत, तुमची बायको आहे, तुमचा मुलगा आहे, सो इझिली घ्या ना. पण सगळ्यांनी हेल्मेट तरी घाला, भले ट्रिपल सीट चाललेत तुम्ही, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सुरक्षितता हेच आपले धैर्य. म्हणून आपण बघा वन साईड सगळं प्रूफ, जॅकेट घेतलं, पॅन्ट घेतलं, आणि हां मेन गोष्ट आपण बुटं पण घेतलेत. बुटं घेतलेत म्हणजे ॲक्च्युली ती मला बड्डे गिफ्ट आहेत बहिणीकडून. थँक्यू सो मच फॉर दिस बूट्स, रायडिंग बूट्स. आणि ते मस्त बाकाबुकी आहेत बाई. रायडिंग बूट्स आपण बघायला गेलो ना तर 5,000पासून चालू होतं. ठोक जाऊन भेंडी एवढे होऊन देऊन येतात, ठोका जाऊन त्याला. गावात रे तुमच्या. बघा बघा ते बघा, रायडिंग स्टाईल खूप डेंजर आहे त्यांची. सो काय मी बोलतो, हां बॅक टू द पॉईंट. आणि रायडिंग बूट्स आहेत ना, आपण जर बघायला गेलो तर 5,000पासून स्टार्ट होतात बाबा. रायडिंग बूट्स स्टार्टिंग 5,000 नाही घेऊ शकत आपण सध्या तरी नाही, नंतर बघू. म्हणून हे बघा बाकाबुकी, वन साईड एकदम कडक आहेत. कडक म्हणजे त्याच्या कडक नाही, चोल एकदम नरम आहे आणि बूट एकदम कडक आहे. हो, वन साईड टॉप नॉच बूट आहेत. मला लय आवडली. पहिला एक्सपिरियन्स आहे माझा. थोडा यूज व्हायला टाईम लागला, पण झालो मी आता. आपल्याला जास्त टाईम लागत नाही कोणत्याही गोष्टीशी लगेच मिसळून घ्यायला, वस्तूंशी आणि माणसांशी लगेच, काय टेन्शन नाही. आणि आजचा अँगल मी जरा बघतो की खालून घ्यायचा, कारण मी आपला आधीचा ब्लॉग जर मी बघितला तर तो आहे ना असा होता, इथे गोप्रो होता. सो दॅट आज थोडं मी गोप्रोला खाली केले. सो बघू किती इफेक्टिव्ह होत आहे. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरू साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, सद्गुरू साई देतो या झोळी भरून. साईच्या धुनीत मोहमाया जाळू, साईच्या धुनीत मोहमाया जाळू. साईनाथ माझा लय मायाळू, कितीतरी भक्त गेलं तरुण चलारू, कितीतरी भक्त गेलं तरुण. हा सद्गुरू साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरू साई देतो या झोळी भरून. हा कैसा लगा गाणं आपको? मला ते गाणं खूप आवडतं. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून. आणि ती एक येळ जी आज झालेली आहे असं मला वाटतंय. खूप मजा येते राईडला. आणि शिर्डी कशी दिसते हे मी आज पहिल्यांदा बघणार. म्हणजे शिर्डी तर आपली नॉर्मल तशीच असेल, बट वाईब्स आणि मोठी शिर्डी कशी असेल एकंदरीत आज बघेन. इंटरनेटवर फक्त आजपर्यंत फोटो बघितलेले. आज अपना साकार होने जाने वाला है, हम जा रहे हैं शिरडी. और वैसे ही जल्दी बड़ी राइड के मैं सोच रहा हूँ, पर वो घर वाले भेजते नहीं है यार. मुझे प्रॉब्लम वो है, नहीं जाने का नहीं जाने का नहीं जाने का. ॲक्च्युली माझा प्लॅन होता शिर्डी जायचा संडेला, पण संडेला असं झालं की मम्मीवाले नाही, सॉरी मम्मी हो बोलले पण पप्पा नाही बोलले. मग कशी तरी मी परमिशन काढली आणि आज आपण चाललो आहे शिर्डीला. पण बघा असं मी तुम्हाला सांगतोय मम्मी पहा, तुम्ही ब्लॉग बघा किती नीट गाडी चालवते. त्यामुळे तुम्ही मला काय नेपाल लडाख बिदाख पण पाठवू शकता, एकटं काय टेन्शन नाही. असा मी गप शांततेत इज्जतीत ह्या लेनमधून जाणार ना. मी ट्रकवाल्यानं ओव्हरटेक करणार, मी 4 व्हीलर ओव्हरटेक करणार. असं एकदम शांतपणे भक्तिगीतं ऐकत चला असं मी जाईन. पण फक्त तुम्ही मला पाठवलं परमिशन द्या, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो ह्या ब्लॉगच्या माध्यमातून. आणि मी नक्की ब्लॉग बघा, नाही बघितलं तर मी लावेन आणि हेतून मी चालू करेन आणि तुम्ही बघा. बस समोर मस्त सूर्य पण आलेला आहे. काय व्ह्यू दिसतोय यार, मस्त वाटतं एकदम. बापरे, मी 6वा गेअर टाकला तरी पण वर गेअर टाकायला बघते. म्हणजे अजून मला का 8 गेअर पाहिजे का रे येड्या. आपण कवर केले ते म्हणजे 90 किलोमीटर. आणि बघू 130 किलोमीटरला आम्ही पहिला हॉल्ट घेऊ, म्हणजे थांबू जरा काय ते चहा वगैरे नाश्ता वगैरे करून मग आम्ही जाऊ. कारण 130 म्हणजे 100 किलोमीटरवर थांबू शकलो असं. बट प्रॉब्लेम असं आहे की
130 किलोमीटर केले ना, नंतर पुढे फक्त 100 किलोमीटरच जायचं आहे. सो तर एवढं टेन्शन येणार नाही. सो अर्धा पल्ला पण काढले, 60% आपण काढले, असं 40% बाकी आहे सर. सो माझा असं विचार चालला की 130 किलोमीटर, कारण त्याच्यानंतर मग 100 किलोमीटर आपलं पेंडिंग राहील. अजून तरी आम्हाला 40 किलोमीटर जायचं आहे. फक्त हे ट्रक मध्ये जरा ट्रॅफिक आहे, आणि येताना काय ट्रॅफिक भेटले यार, खूपच. येताना मीन्स आधी स्टार्टिंगला खूप डेंजर अशी ट्रॅफिक होती, पण कसं ना कसं करत आपण आलो. आणि प्रॉब्लेम काय की गाडीला लाईटी नाहीत. बघू या रविवारी काहीतरी सीन केला पाहिजे लाईटांचा. लाईटी वगैरे सगळ्या प्रॉपर एकदम लावल्या पाहिजेत, कारण आपण जर राईडचा प्लॅन केला तर आपलं फिक्स आहे की सकाळी 4ला निघायचं बाबा, म्हणजे 4:30ला. 4ला उठायचं, 4:30ला बाहेर. हां, म्हणजे आपल्याला काय तयारी करायला जास्त वेळ लागत नाही. आपलं 15-20 मिनटात सगळं काम होऊन जातं आंघोळ वगैरे करून. म्हणजे तुम्हाला वाटेल हां विदाउट आंघोळ जातं ना भाई, ना बाबा. हम राइड में निकले तो हम पूरा नहा के धो के सज के निकलते हैं. सच के मीन्स यही अपने सब गियर्स मतलब गियर्स पहनते तो एक है ना अलग ही लुक आता है, लुक आता है, और गाड़ी चलाने में फील आता है. और जो फील है ना वो बहुत ही बढ़िया है. आपल्याला अशा नजर तर मुंबईला बघायला भेटत नाहीत. मुंबईला नसं सकाळी उठा, ऑफिसला जा, ऑफिसमध्ये कामं करा, नंतर ट्रॅफिकमधून घरी जा वैतागून, आणि इथे नाकाबंदी होती थोडीशी. आणि त्या सगळ्या जीवनातून एक अशी राईड थोडीशी एक बनते यार. एक संडे एक राईड अशी बनलीच पाहिजे, तर कुठेतरी रिलीफ भेटतं. आणि आज नशिबाने आम्हाला गुढीपाडव्याची सुट्टी होती, त्यामुळे कंपनीला पण थँक्यू बाबा, एक सुट्टी दिली, त्यामुळे आज आम्ही जाऊ शकतो. नाही तर आज पण ऑफिसला गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि उद्या मजा येणार आहे बाबा, उद्या कामं असणार. का एक दिवस सुट्टी म्हटलं, दुसऱ्या दिवशी काम आहे ना असं भरभरून येतं. आता काहीच आपण आता काठ चढायला सुरुवात केलेली आहे. वन साईड मजा येते, पण आज एकच आहे की जरा ट्रक जास्तच आहेत घाटावरती, आणि असे दगड बिगडे ठेवलेले आहेत. ते ट्रकवाल्यांसाठीच असतील की बाबा आला ट्रक खाली केला वाटे टायरला दगड, असं म्हणतो मी. कारण लास्ट टाईम आपण जेव्हा आलो ना तेव्हा एवढे ट्रक नव्हते इथे. आज जरा खूप जास्त ट्रक आहेत. मसाज येताना आहे ना पाण्याची बॉटल आणले थंड, आणि मसाजात काल रात्री ना सब्जा टाकला आहे, म्हणजे काय बॉडीमध्ये जशी उष्णता वगैरे असेल तर निघून जाईल. इसके वजह से हमने उसमें डाल के लगा है सब्जा काला का सब्जा. फायनली गाईज कसारा घाट संपलेला आहे. नॉर्मल रस्त्याला सुरुवात झालेली आहे, काय टेन्शन. आणि तुला आता आपण जाऊ आणि कुठेतरी थांबू. 105 किलोमीटर झाले, 25 किलोमीटरला पहिला हॉल्ट घेऊ, आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो तो हॉल्टवर. बघू काय खायला भेटते का तिकडे, कुठे हॉल्ट भेटेल. चलो फिर मिलते हैं आपको दुसरे अपने हॉल्ट की तरह. आणि गाईज आम्ही आता जरा थांबलो इथं नाश्ता वगैरे करायला, कारण थोडी भूक लागलेली आहे. गाडी पण बोललो होईल थोडी, आम्ही पण थोडं खाऊ आणि मग जाऊ. आता इथून 2 तास दाखवत आहे. जाऊ आता, किती वाजलेत, ऑलमोस्ट 6:15 झाले, 9:30 जाऊ. नंतर बघू दर्शनाला किती वेळ लागतो, दर्शन वगैरे करू. आणि नाश्ता म्हणजे इथे फक्त आम्ही चहा आणि बिस्किटच खातो, कारण इथे जास्त काय अवेलेबल आहे ना सध्या तरी. कारण 6:15 दुकानच उघडी नाही, आम्ही इतक्या लवकर आलो इथं. ठीक आहे, जेवढं लवकर जाऊ तेवढं आमच्याकडे चांगलं आहे, कारण परत आम्हाला मुंबईला पण जायचं आहे. सो ठीक आहे, बघू. एक ट्रकवाल्याने तर अक्षरशः वैताग आणून ठेवलं आहे. चला, आणि समोर गुढीपाडवा मिळाला, राजसाहेब ठाकरे येतात वाटते इथे. ठीक आहे, चला जाऊया आपण, भेटू तुम्हाला डायरेक्ट हेल्मेटमध्ये. आणि तर नाही बघा, मस्त आपण चाललो आहे गावागावातून आतून, एक नंबर मजा येते. मॅपनेच दाखवलं की बाबा आतून रस्ता आहे, मग आपण पण बोललो कशाला तिकडे पुढून हायवेने जा, चला बघू जरा आतून जाऊन. आणि कसं हा जरा फास्टर दाखवत होता त्या हायवेपेक्षा, की बिकॉज हा शॉर्टकट आहे असं त्यानं दाखवलं, म्हणजे 10 मिनटं वाचतील असं गुगल बाबा तर बोलत आहे. आता काय माहिती गुगल बाबा किती खरं बोलत आहे. पण रस्ते चांगले आहेत, काही टेन्शन नाही. थोडंसं मी आधी आलो तेव्हा असं वाटलं की भाई हे काय, पण मजा आहे भाई, मजा आहे इथे. गुगलने कधीतरी चांगलं काम केलं. त्यांना वाजलं म्हणा तर उद्या बुधवार आहे, घेऊन जाय नाही केला. कहाँ से कहाँ आ गए हम, हाईवे ये छोड़ के कहाँ आ गए तो आ गए, फिर जाना तो पड़ेगा.
आणि काय आपण आता हायवेला आलेलो आहोत आणि हा हायवे चढल्यावर हा बघा इथून आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट घेतला तर आपण जाणार शिर्डी आणि राईट घेतला तर जाणार आपण पुणे. पण आपल्याला पुणे जायचं नाही कारण पुणे जाणार कोण उन्हे बाबा आपल्याला ना तिकडे जायचं. अपन का जाना है शिर्डी तो हमने ले लिया लेफ्ट और चलो फिर चलते. आता इथून दाखवतात 56 मिनिट्स आणि किलोमीटर बाकी आहेत ते पण 56. तर जाऊ पटकनच आपण. चलो चलते है चलो चलते है. तर काय आपण जरा इथे थांबलेलो आपल्या गाडीमध्ये पेट्रोल जरा भरायचं होतं. तर बोललो इथे जरा HP पेट्रोल पंप दिसलं तर बोललो जरा थांबू जरा पाणी वगैरे पण प्यालो. मस्त सब्जा होता त्याच्यात मजा आली एकदम. आणि आता इथून जस्ट फक्त 40 मिनिट्स राहिलेलं आहे शिर्डी आणि 40 मिनिट्स 34 किलोमीटर दाखवते. आणि हा हायवे आहे ना एक नंबर हायवे आहे यार. आणि हे मॅपवाल्यानं ना काय कामधंदे नाहीत फुकडे ते येल्लो लाईन मारून ठेवले आणि येल्लो लाईनसारखं का हाय का बघा. म्हणजे रस्त्यावर ना फक्त ह्या मोजणे आहेत काय गाड्या आहेत आणि ह्यांनी ते दाखवलं की येल्लो लाईन. अरे देवा म्हणजे मॅपवाल्यांना जरा सुधरा रे सुधरा जरा. जनाची नाही तरी मनाची तरी काहीतरी लाज बाळगा. हां आम्हाला असे फसवता का तुम्ही. कुठे समोर भेटलात ना एका राफ्टेत राप. चलो फिलहाल हम चलते हैं अपने मंजिल की तरफ. जो अपना सपना था वो सपना साकार करने जाते. पहला सपना तो ये पूरा हो गया. दूसरा सपना है अपन को जाने का है अक्कलकोट. अक्कलकोटला जायची खूप इच्छा आहे माझी. बघू तिथे पण लवकरच जाऊ. आणि सगळ्यात मोठी इच्छा लडाख जायचं आहे यार. लडाख पण लवकरच जाऊ काय टेन्शन नाही. बापरे एवढा मोठा टोल आहे पण गाड्या तर तेवढा नाही तिथे. आता एक 29 मिनिटचा रस्ता बाकी आहे. 25 किलोमीटर्स फक्त राहिलेत. चला काहीच आपण शिर्डीमध्ये आलेलो आहोत. इथून 3 किलोमीटरवर साई मंदिर आहे असं त्या बोर्डवर लिहिलेलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर विमानतळ पण आहे. शिर्डी विमानतळ बापरे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. का माहिती असेल मला नसेल माहिती कारण आपण कधी प्लेनने प्रवास नाही केला आहे ना. हे अपना तो यही हवाई अड्डा है. हवाई जहाज है और अड्डा अपना कोकण नगर में है. तो बाइक ऑफ करो लेके चलो. जय शिवराय. वा वा काय मूर्ती होती यार महाराजांची कडक. पार्किंग पण करायची. पार्किंग है ना बड़ा उधर से एंट्री अभी भीड़ ने पूरा खाली आधा घंटे में हो जाएगा. दर्शन उधर पार्किंग फ्री आपल्या दुकानाची फक्त प्रसाद घ्यायचा बाबांना. कुठे पार्किंग करू म्हटलं. मंदिरामध्ये कोण काय बोलणार नाही ना उचलणार नाही ना गाडी कोण काय. काय अच्छा तुमचं आहे काय. आमचं गेटवर जाऊन यायचं पाठीमागे आपण. तुम्ही तर काही आपण आता पोचलेलो आहोत. पार्टी आपल्या गाडी पार्क केल्यात आणि आता ॲक्च्युली झालं याचं की आपल्याला फोन आता आतमध्ये बॅगेत ठेवावे लागतील कारण आतमध्ये फोन अलाउड नाही. आणि त्यांचे त्या आपण पार्टी बाजूला पार्किंगमध्ये तिकडे गाडी पार्क केली. तिथून आता आपण घेऊ जरा काहीतरी आणि मग जाऊ आतमध्ये. आणि आता फोन तर मी ठेवून देतो आणि येतो बघू किती वेळ लागतो दर्शनाला. चला तर काहीच आता आपण दर्शन करून आलेलो आहे. एक तासात आमचं दर्शन झालं लगेच. प्रसाद वगैरे घेतला इथं आम्ही आणि आपली जीवा तिकडे पार्क केले. स्वतः बघू आता इथे खाऊ आम्ही काहीतरी जरा नाश्ता करू म्हणजे कसं डायरेक्ट निघायला रेडी. बस आता गाडी इथंच ठेवतो बघतो इथे काहीतरी हॉटेल वगैरे आहे का. खाऊन मग आम्ही निघतो. आणि आतमध्ये काही शूट करताना की बाबा मला आतमध्ये फोन अलाउडच नाही. मी फोन घेऊन जाऊच शकतच नाही. सो आपल्याला काय जास्त शूट करता आलं नाही तर निघू आता. चला आणि जाऊ आपण. भेटू लवकरच पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.